नमस्कार, मी प्रियंका. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची कटिंग. त्यासाठी लागणारे माप: उंची 12 इंच, छाती 28, कमर 26, शोल्डर 5.5, मागचा गळा 9. शोल्डर हे मागच्या गळ्याप्रमाणे घेतले जाते. येथे आपण उंची 12 + 1 इंच 13 घेणार आहोत. शोल्डरचे माप 5.25 घेणार आहोत. आर्म होल 5.25 इंच घेणार आहोत. या पद्धतीने आखून घ्यायचे आहे. येथे आपण मागचा व पुढचा दोन्ही भाग काढणार आहोत. 1.5 इंचावर एक मार्किंग आणि 1 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे. 28चा चौथा भाग 7 + 1.5 इंच. कमर घेर 6 चौक 24, 6 + 1 + 1.5 1 इंच मागच्या टक्ससाठी घेणार आहोत. या पद्धतीने आपण मागच्या भागासाठी आखून घेतलेले आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. येथे आपण मागचा भाग कट करून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत. मागचा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपण येथे मागचा भाग ड्रॉ करून घेतलेला आहे. पुढच्या भागासाठी 1 इंच खोल आकार द्यायचा आहे. आता आपण येथे अर्धा इंच, खालच्या बाजूने 1.25 इंच आणि सगळ्यात खाली 1 इंच वाढवणार आहोत. तुम्ही हे डायरेक्ट कपड्यावर कापू शकता. ह्या पद्धतीने आखून घ्यायचे आहे. आता तुम्हाला ब्लाऊजच्या मापाप्रमाणे शोल्डर घ्यायचे आहे. बाहीचं जॉईंट जिथपर्यंत असेल तिथपर्यंत आपण मोजून घ्यायचं आहे. येथे 2.5 इंच शोल्डर आहे. 2.5 इंचामध्ये अर्धा इंच मिळून आपण येथे शोल्डर टाकायचे आहे 3 इंचाचे. आता पुढचा गळा येथे 6.5 इंच आहे. 2.5 इंच आडव्या बाजूने घ्यायचा आहे आणि बॉक्स तयार करायचा आहे. गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आखून झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे. जर तुम्ही कपड्यावर कापत असतील डायरेक्ट तर 1.25 इंचावर मार्किंग करायची. जर तुम्ही पेपर कटिंग करत असाल तर मग 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि नंतर अर्धा इंच वाढवायचं. मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरची कटिंग सांगते. या ठिकाणी 1.25 इंचावर मार्किंग करायची. ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला येथे टक्स आखून घ्यायचे आहेत. आता हे 28 छातीचे ब्लाऊज आहे. 28चा 10वा भाग 2.8 + अर्धा इंच घ्यायचा आहे.
टक्ससाठी. येथे 2 प्लस हे 0.8 आणि प्लस अर्धा इंच ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. खालच्या बाजूने 2 इंच, दोन्ही साईडने 2-2 इंच आणि सरळ बाजूने 2.5 इंच घेऊन डॉट टाकून द्यायचे आहे. जर त्या व्यक्तीची चेस्ट कमी असेल तर सरळ लाईन ओढायची, जास्त असेल तर क्रॉसमध्ये ओढू शकता. ह्या पद्धतीने आपण टक्स टाकून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण 1.25 इंच वाढवलेले आहे. येथे आपण अर्धा इंचाचं मार्किंग करून टक्स घ्यायचा आहे. येथे 1/2 इंच टक्स दाबायचे आहे. येथेही 1/2 इंच टक्स दाबायचा. तीनही ठिकाणी 1/2 इंच आणि येथे पूर्ण 1 इंच टक्स दाबून घ्यायचा आहे. आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने तुम्ही 28 इंच छातीचं ब्लाऊज कापले तर तुमचे एकदम परफेक्ट ब्लाऊज बसेल. आता तुम्हाला कपड्यावर कोणत्याही प्रकारचं वाढवायचं नाहीये. याच मार्जिन वगैरे सगळं वाढवलेलं आहे. तुम्ही बघू शकता येथे आपली कटिंग रेडी झालेली आहे. पाठीचा भाग आणि पुढचा भाग रेडी झालेला आहे. पुढचा भाग हा थोडा मोठा येतो टक्ससाठी. पाठीमागे आपण गळा कट करून घ्यायचा आहे. थँक यू.